नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओवरती स्वागत आहे. आज दसरा आहे आणि दसऱ्याचा अगर इम्पॉर्टन्स आणि काय अगर तुम्हाला सांगायला गेलो तर दसऱ्याच्या या दिवशी आपण म्हणजे शस्त्रपूजन करतो वगैरे वगैरे. खूप असे प्रकार असतात. घोड्याचं घरी बनवतो कारण की श्री प्रभू रामांनी रावणाचा पराभूत करून विजय मिळवला होता. आणि दसऱ्याचा अजून एक आपण दुसरा अर्थही म्हणू शकतो की दसऱ्याचा असा दुसरा अर्थ आहे की आपण वाईट विचार जे आपले असतात, जे वाईट म्हणजे बॅड हॅबिट्स पण असू द्या, काही असू द्या, ते सोडून आपण नवीन म्हणजे पुढे जाऊ शकतो. ते सर्व विसरून नवीन करणं किंवा नवीन स्किल शिकणं किंवा जे आपले हत्यार आहेत, जे आपले शिक्षण आहे त्याला पूजणं, त्याला इम्पॉर्टन्स देणं, हे सर्व दसऱ्याचा खरा नियम आहे. आणि बाकी काही नाही. तुम्ही पण तुमच्या घरी दसरा साजरा करा. माझ्याकडून पण तुम्हाला हॅपी दसरा. आणि सोनं देतो मी रात्री तुम्हाला, कारण की संध्याकाळीच देतात आमच्या इकडे. असं काही नाही, सकाळी देऊ शकता, प्रॉब्लेम काही नाही. पण मी रात्री प्रेफर करतो, म्हणजे संध्याकाळच्या टाईमला. आणि बाकी काही नाही. अजून काही इम्पॉर्टन्स असू शकतं त्याचे, मला जेवढं माहिती आहे मी तुम्हाला तेवढं सांगितलं आहे. पण मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट हेच आहे की बाबा प्रभू रामांनी रावणाला मारून विजय मिळवला होता आणि आपण हत्यारं त्या दिवशी उचलत नाही. त्या खुशीचा मौका असतो वगैरे वगैरे. आणि बाकी काही नाही. आणि आमची हत्यारं तुम्हाला माहितीच आहे. आणि ही व्हिडिओ बघा, जे मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय पुजलं आहे. गाईस, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तर आमच्याही दसरा आम्ही असं सेलिब्रेट केलेलं आहे. तर इथे आम्ही पुस्तकं वगैरे जे पण आमचे आहेत ते ठेवले आहेत. हे आम्ही मोबाईल म्हणजे ह्याच्या बिहाफवरती मी ते ठेवलं आहे. ते दोन्ही ठेवलेलं आहे तिकडे. हे आहे, हे आहे. अजून मी बरेचशी वस्तू आहेत, ट्रायपॉड वगैरे ते पण नाही ठेवलेत. आणि हे आहे, बाकी काही नाही. ते थोडं दिसेल म्हणून. आणि हे अशा डेकोरेशन केलेलं आहे. तर बाकी काही नाही. तुम्ही पण सोनं घ्या. एक मिनटं. तुम्ही पण आमच्याकडून सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. बाकी काही नाही. आणि भेटू आपण परत एकदा थोडं पुढे बाहेर जाताना, गाडींना हार वगैरे लावताना. तर बाकी काही नाही. हे घ्या, हॅपी दसरा, शुभ शुभ बोला. तर हे असं लावतो, अशा प्रकारचे लावतो आपण. आणि त्याच्यानेच आपल्याला कळतं की दसरा जवळ आलेला आहे. आणि हे हर एक जागेवर लावतो. दरवाजा असो, सोफा असो, गाडी असो, किंवा गाडी म्हणजे गाडीला हार वगैरे लावतो आपण, पूजा वगैरे करतो. पण जसं की काही म्हणजे दरवाजा, हँडल, तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतो, ते सर्वीकडे आपण लावतो आणि सेलिब्रेट करतो. थांब, मी तुम्हाला एक अजून काहीतरी सांगायचं आहे. हे मुझे पता है आप लोग तो भी इतना लेट क्यों लगा रहे हो, क्योंकि ये वो टाइम पे आया ही नहीं, इसकी वजह से गाड़ी पहुँच के तो हो गया, बट गाड़ी बाहर गया था तो इसकी वजह से अभी लगा दिया गया दोनों गाड़ी पे. आप चलो देखते हैं. गाड़ी बाहर लगा देता हूँ. को लगा के मिलता हूँ उनको. सर कैसे अभी हमारे दोनों गाड़ी को लगा के हो चुका है. अभी अंदर जाने के फूल लगाने को चले जाते हैं. एंड हेयर वी गो. आज आम्ही ठेवलेलं आहे. सो गाईस, अशा ठिकाणी आपली गाडीची पूजा पण झालेली आहे. जेवढ्या प्रकारे मी खेळत होतो. तर ठीक आहे, आता भेटू आपण पुन्हा एकदा कोणाला तरी सोनं देताना. किंवा आता मी घरीच जाईन, कारण की मी मलापासून फिरतो वगैरे झालं, गाडीची पूजा वगैरे झाली, हार वगैरे लावून झालेलं आहे. अशा ठिकाणी आम्ही आमची साजरा करतो. पुढे भेटा.